लीला रामदास हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, आपले प्रतिनिधी, आणि लोकांचं याच्यावर नेमकं काय म्हणणं आहे तेही आपण जाणून घेऊयात। प्रशांत, आपण बघतोय की जो लोकसभेचा निकाल होता त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं बऱ्याचशा ठिकाणी सेटबॅक बसलेला होता भाजपला, आणि त्याच्यानंतर आलेला, आणि त्याच्यामध्ये एक अर्थकारण सुद्धा महत्त्वाचं कारण होतं। बरेचसे लोक महागाई आहे किंवा टॅक्स आहे किंवा जो इनडायरेक्ट टॅक्स आहे त्याच्याविषयी बोलत होते, आणि आता सगळ्यांनाच खुश करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून झालेला दिसतोय। त्यामुळे चुकीतून कुठेतरी मोदी सरकारनं आणखी एकदा शिकून एक सुखद धक्का लोकांना दिलेला आहे। सध्या लोकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत? माझ्यासोबत हे सर्व लोक आहेत, हे सगळे मराठी जण आहेत, दिल्लीमध्ये असलेले मराठी जण आहेत आणि कुठल्या ना कुठल्या कामासाठी दिल्लीत येतात। थेट त्यांच्यासोबत आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। आपलं सगळ्यांचं स्वागत आहे न्यूज 8 मध्ये। नुकताच अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे आणि 12 लाखापर्यंत करमुक्त गेलाय। पहिली प्रतिक्रिया या ठिकाणी आता जो मोदी सरकारचा जो 2025चा अर्थसंकल्प झालेला आहे सादर, त्याच्यामध्ये सर्वसामान्यांना 12 लाखापर्यंत ज्यांना त्यांचं उत्पन्न किंवा पेमेंट आहे त्यांना कर सवलत मिळाली आहे। अतिशय आनंदाची गोष्ट आहे। सर्वसामान्यांसाठी हा अतिशय दिलासादायक निर्णय आहे आणि याचं मी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन, कामगार कर्मचारी अधिकारी यांच्या वतीने आणि मी महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून त्याचं स्वागत करतो आणि असेच निर्णय कामगाराच्या विषयी घ्यावे। तुम्ही कुठून आलात आणि कुठून काय निर्णय? मी पुणे भोसरी या ठिकाणून आलेलो आहे। शासनाने घेतलेला जो निर्णय आहे त्याचं आम्ही स्वागत करतो आणि सर्वसाधारण 12 लाखापर्यंत सूट मिळालेली आहे त्याचाही फायदा होईल। जे आहे ते ज्यांना काही 12 लाखापर्यंत उत्पन्न आहे त्यांना पण त्याचा फायदा होणार आहे। तुम्हाला काय वाटतं 12 लाखाची जी करमर्यादा आहे ते तुम्ही कुठून आला पहिले ते सांगा, आणि ज्या पद्धतीने ही मर्यादा वाढवली आहे, पहिले साधारणतः जर बघितलं गेल्या वर्षी तर साधारणतः 80,000पर्यंत टॅक्स लागायचा, पण आता साधारणतः करमुक्त असेल 12 लाख। मी चंद्रपूरवरून आम आदमी पक्षाचा अध्यक्ष आहे। माझं असं जसं 12 लाखाचा करमुक्त यांनी केलाय, पण मुळामध्ये आपल्याला पाहिजे की जे मूलभूत गरजा आहे म्हणजे खाद्यपदार्थ, जे मूलभूत गरजा आहे, हॉस्पिटल आहे, जसं महाराष्ट्र भवन मध्ये आज इथे पण आपल्याला जेवण करतो तिथे पण टॅक्स लागतो आपल्याला। तर या छोट्या छोट्या गोष्टी जी सामान्य माणसांना मूलभूत गरजा असते ना, ते सगळं जर मुक्त केलं ना तर आपल्याला 12 लाखाचा टॅक्स मुक्तची पण गरज पडणार नाही। तुम्ही पाहू शकता की शिक्षण इलेक्शनचं बजेट वाटते काय दिल्ली आणि शेवटी हे इलेक्शनचंच बजेट। तुम्ही जर शिक्षण मोफत करून टाकलं केजी ते पीजी तर टॅक्स मोफतचं काय करणार? माणूस स्वतःहून टॅक्स भरणार। आपल्या महाराष्ट्रामध्ये विजेवर एवढं मोठं टॅक्स लागतं, जर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त युनिटने महाग आहे वीज, पण दिल्लीमध्ये मोफत वीज दिली जाते। आज तुम्हाला काय वाटतं? मला वाटते सरकार जे आहे फक्त निवडणुकीच्या इलेक्शन पाहून एक मोठं स्टंटबाजी करायचा प्रयत्न करतात। आज मुळामध्ये जे 12 लाखचं एक प्रकारचे कर म्हणजे जे सूट देण्यात येत आहे, कुठं ना कुठून ते काढण्याचा दुसरा एक त्यांनी मार्ग पण निवडलेला असेल। आज अनेक अशा गोष्टी आहेत ज्या जनतेला कमी दरामध्ये किंवा त्याच्यामध्ये टॅक्समध्ये सूट असलं पाहिजे, जसं की आरोग्याच्या संदर्भामध्ये आहे। आज अनेक शासकीय किंवा प्रायव्हेट खाजगी दवाखान्यामध्ये सुद्धा अशा योजना आणल्या पाहिजे ज्यामध्ये लोकांना मोफत आणि कमी याच्यामध्ये त्यांचा उपचार झाला पाहिजे। शिक्षणाचं जर पाहतो म्हटलं तर आज शिक्षण सर्वसाधारण माणूस आपल्या मुलांना शिकू शकत नाहीये। आज कर मर्यादा वाढवली, हे कर मर्यादा वाढवणे ह्याची फार गरज होती, आणि 12 लाख म्हणजे एक सर्वसाधारण जो खासगीमध्ये काम करणारा व्यक्ती असेल त्यांना 12 लाखापर्यंत त्यांना सूट देऊन त्यांच्यासाठी खूप एक दिलासादायक बातमी आहे। ज्येष्ठ नागरिकांना देखील दिलासा दिलेला आहे, तुम्हाला काय वाटतं? जो ज्येष्ठ नागरिकांना जो दिलासा दिलेला आहे तो फार म्हणजे अल्प 1 लाखापर्यंत दिलं त्यांनी, फारच अल्प आहे। आणि जे 12 लाखापर्यंत ज्यांनी जे सूट दिली ज्याचा फायदा नॉन क्रिमिनल करता होत नाही, ही फार मोठी त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक सेटबॅक आहे। तो उत्पन्नाची मर्यादा नाही, कराची मर्यादा दिली आहे। उत्पन्नाची मर्यादा वेगळा विषय आहे। तुम्ही सुद्धा आला, तुम्ही कुठून आलात? मी अकोल्याहून आलोय। काय आजचं बजेट बघून काय वाटतं, काय वाटतं तुम्हाला? जसं फायनान्स मिनिस्टरने पहिले 7 लाख रुपये लिमिट ठेवली होती आणि ती 12 लाख केली आहे, तर 12 लाख म्हणजे ही चांगली केलेली आहे। जे मिडल क्लास हे आपल्यापर्यंत लोकांच्या